पुराण काळामध्ये भारतामध्ये अति प्राचीन असलेल्या सरस्वती नदीच्या बाबतीमध्ये अनेकदा उल्लेख आढळतात। मात्र महाभारताच्या कालखंडामध्ये असलेली सरस्वती नदी मात्र पुढे लुप्त झाल्याचं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सांगितलं जातं। ही नदी राजस्थानमधील वाळवंटामध्ये लुप्त पावल्याचा दावा काही वर्षांपासून केला जातोय। मात्र शेकडो वर्षापूर्वी गायब झालेली सरस्वती नदी आता मात्र प्रकटल्याची चर्चा होतीये। नेमकी काय आहे ही घटना हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। राजस्थानमधील जैसलमेरच्या वाळवंटामध्ये एका ठिकाणी बोर पाडण्याचं काम सुरू होतं। अचानक यावेळी मोठा आवाज होऊन जमीन फाटली आणि पाण्याचा एक मोठा प्रवाह बाहेर आला आणि काही क्षणातच परिसरातील काही किलोमीटर परिसराला नदीचं स्वरूप आलं। हा प्रवाह इतका मोठा होता की अगदी काहीच मिनिटांमध्ये या परिसरामध्ये बोर पाडणारा ट्रक देखील या प्रवाहामध्ये बुडाला। वास्तविक पाहता या परिसरातील वाळवंटामध्ये एक तांब्याभर पाण्यासाठी देखील वणवण करावी लागते। पाण्याचा मागमूस देखील या परिसरामध्ये कुठे दिसून येत नाहीये। शनिवारी सायंकाळी तिथं बोर मारण्याचं काम सुरू होतं। जवळपास 850 मीटर खोल बोर मारल्यानंतर अचानक जमीन फाटली आणि पाण्याचा मोठा प्रवाह सुरू झाला। दरम्यान हा प्रवाह थांबवण्यासाठी ONGCची टीम देखील घटनास्थळी दाखल झालेली होती। मात्र पाण्याचा प्रवाह थांबवणं त्यांच्या देखील आवाक्याच्या बाहेर होतं। सध्या या परिसरातील अनेक किलोमीटर परिसरामध्ये नदीसारखं स्वरूप प्राप्त झालंय। या परिसरातील काही किलोमीटर परिसरामध्ये शासनाकडून संचारबंदी देखील लावण्यात आली आहे। हा पाण्याचा प्रवाह म्हणजे पुराण काळामध्ये लुप्त झालेली सरस्वती नदीच पुन्हा एकदा जमीन फाडून बाहेर आली असल्याची चर्चा या भागातील नागरिकांमध्ये सुरू आहे।